काय मागणी करताय? आम्ही मागणी याच्याकरता करत आहे की आमची हे दीक्षाभूमी आहे, पार्किंग करता ही जागा दिलेली आहे आणि पार्किंग करता ह्या लोकांनी जागा घेतलेली आहे। ते आज ना उद्या आमच्या विहाराला याच्या हादऱ्यामुळे धोका होऊ शकते आणि कदाचित पडण्याची संभावना आहे। आप लोग जिस अपेक्षा से यहाँ पे इकट्ठा हुए थे, आपके जो भी समिति के मेंबर हैं जो चर्चा कर रहे थे वो फ्रूटफुल रही है और पॉजिटिव रिजल्ट आपको मिलेगा जल्दी ही। आप जिस अपेक्षा से आए थे समिति के लोग वही कार्रवाई कर रहे हैं। सभी लोग ध्यान दीजिए, आपकी जो अपेक्षा की तुमची जे अपेक्षा होती त्याप्रमाणे पत्र तयार होत आहे आणि ते तुमची दोघी पार्टीची दोघी समिती आहे ते सोबत बसून चर्चा करत आहे आणि ते निष्कर्ष 10 मिनिटात येणार। तुम्ही 10 मिनिट बसा फक्त आरामात। तर नागपूरमधली दृश्य दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंग आंबेडकरी संघटनांनी जोरदार विरोध करीत आंदोलन सुरू केलेले आहे। या ठिकाणी आपण बघतोय या भूमिगत पार्किंग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असं संघटनांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आंबेडकरी अनुयायांचा नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला हा विरोध आणि त्यांनी जाळपोळ देखील केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। दोन्ही बाजूच्या समितीमध्ये आता एक चर्चा होते। 10 मिनिटांमध्ये या सगळ्या समितीच्या चर्चेनंतर अंतिम तोडगा काढला जाईल अशी माहिती मिळते। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायींसह बौद्ध धर्माची दीक्षा याच ठिकाणी घेतलेली होती। दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका असल्याचं आंबेडकर अनुयायींचं म्हणणं आहे। स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचं आंबेडकरी अनुयायींचं म्हणणं आहे। धम्मचक्र परिवर्तन दिनी इथं जगभरातील अनुयायी येत असतात आणि येथील स्तूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचं देखील जतन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच तीव्र अशा भावना आंबेडकरी अनुयायींच्या या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात। स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे बांधकाम होऊ नये अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। अनेक संघटना एकत्र आल्या, त्यांनी हे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। काही ठिकाणी लोखंडी गज आपण बघतोय लावलेले होते, हे गज देखील तोडण्यात आलेले आहेत। लोकांच्या भावना तीव्र आहेत, हे तात्काळ बांधकाम थांबवावं अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। दरम्यान पोलीस देखील तैनात झालेले पाहायला मिळतात। पोलीस आयुक्त स्वतः आलेले आहेत, दंगा नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे आणि दोन्ही सगळ्या संघटनांना शांत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू झालेले आहेत। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा एकूणच तापलेला आहे। या पार्किंगला विरोध केला जातोय। स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे पार्किंग इथे उभारलं जाऊ नये अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे आणि त्यामुळेच आंदोलकांनी जाळपोळ सुरू केली। अनेक ठिकाणी असलेले गज बांधकामाचे तोडलेले आहेत। दरम्यान घोषणाबाजी देखील केली जाते आणि म्हणूनच पोलिसांनी यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापलेला आहे। काही संघटनांनी आज चलो दीक्षाभूमीचा नारा दिलेला होता। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी विरोध करणाऱ्यांची आता बैठक बोलावली होती। दीक्षाभूमी स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून विरोध केला जात होता। चर्चेनंतर एमएमआरडीकडून भूमिगत पार्किंगबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले होते। या सर्व पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी स्मारक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। विविध आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आणि भूमिगत पार्किंगच्या बांधकामाची त्यांनी तोडफोड केली। आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे। काँग्रेस आमदार नितीन राऊतांनी भूमिगत पार्किंगचा मुद्दा सभागृहात मुद्दा मांडलेला होता। या प्रकरणाची माहिती घेऊन उत्तर देऊ सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात हे उत्तर दिलंय। तर दीक्षाभूमी परिसरामध्ये सध्या आपण बघतोय तणाव वाढलेला आहे। पोलिसांकडून देखील मध्यस्थी केली जाते। या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंग उभारली जाते आणि या पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असं काही संघटनांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या संघटनांनी एकत्र येत आंदोलन केलेलं आहे। खरं तर दीक्षाभूमीमध्ये त्या ठिकाणी पार्किंग नकोय, परंतु ज्या तिथलची जी काही स्थानिक कमिटी आहे त्या कमिटीला ते दिलेले अधिकार आहे
मग त्या अधिकारच्या अनुषंगानं जर त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याची कल्पना नाही, परंतु सर्वसामान्याची भावना समजून त्या ठिकाणी पार्किंग असू नये असं माझंही मत आहे. तर नागपूर दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंग या पार्किंगला आंबेडकरी संघटनांनी जोरदार विरोध केलेला आहे आणि आंदोलन सुरू केलं आहे. या भूमिगत पार्किंग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असं या संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायींना नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला विरोध करीत जाळपोळ त्यांनी सुरू केली आहे आणि भूमिगत पार्किंगचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवर हल्लाबोल करत जोरदार आंदोलन सुरू केलंय. या सगळ्या आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलीस देखील तैनात झालेत. दंगा नियंत्रण पथक देखील इथवर दाखल झालेलं असून आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ झालेली आहे, तर काही लोखंडी गज या बांधकामासाठी उभारलेले होते ते देखील पाडण्यात आलेले आहेत. दीक्षाभूमीचं महत्त्व अत्यंत आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायींसह इथं बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण होत असल्याचं आंबेडकरी अनुयायींचं म्हणणं आहे. त्यामुळे स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचं आंबेडकरी अनुयायींचं म्हणणं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन इथं जगभरातील अनुयायी येत असतात आणि येथील स्तूपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचं जतन देखील करण्यात आलेलं आहे. जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते. ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा. पार्किंगची काहीही गरज नाही. आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं. वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे आहे. अंडरग्राउंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं, साधारणपणे महत्त्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राउंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं. तर खरोखर या अंडरग्राउंड कार पार्कची गरज आहे का? तसंच आम्ही रेसकोर्सचं पण बोलत आहोत आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्त्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राउंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं. तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी.